इयत्ता 10वी गणित भाग 2 चे 5वे प्रकरण निर्देशक भूमिती अभ्यासत आहोत। कालचा जो पिरियड होता त्यामध्ये आपण डिस्टन्स फॉर्म्युला अंतराचे सूत्र हे कसं असतं हे पाहिलेलं आहे आणि त्या अंतराच्या सूत्रावर आज आपल्याला काही उदाहरणे सोडवायची आहेत 5.1 मधील। ज्यांनी कुणी तो पिरियड पाहिला नसेल तर ही उदाहरणे अभ्यासण्यापूर्वी याच्या अगोदरचा व्हिडिओ तो बघून घ्यावा, म्हणजे आपल्याला ही उदाहरणे सोडवताना काही अडचण येणार नाही। आपण आता या आजच्या तासामध्ये डायरेक्टली तो जो फॉर्म्युला आहे डिस्टन्स फॉर्म्युला अंतराचे सूत्र याचा वापर करणार आहोत। बघा या उदाहरणामध्ये सराव संच 5.1 पुढे दिलेल्या बिंदूच्या प्रत्येक जोडीतील अंतर काढा। हे दोन बिंदू दिलेत ए आणि बी, या दोन बिंदू मधील अंतर काढायचे आहे। दोन बिंदू मधील अंतर काढायचे असेल तर आताच मागच्या तासामध्ये पाहिलेलं आहे आपण अंतराचे सूत्र वापरायचे। या ठिकाणी दिलेल्या किमती लिहूया। दिलेल्या किमती कोणत्या आहेत? हे a चे निर्देशक x निर्देशक y निर्देशक b चे x आणि y, याला आपण गृहीत धरू समजा हे x1 आहे 2 आणि y1 आहे 3। यामध्ये x2 आहे 4 आणि y2 आहे 1। म्हणून आपण डायरेक्टली आता अंतराचे सूत्र वापरूया। अंतराच्या सूत्राने अंतराच्या सूत्रानुसार किंवा डिस्टन्स फॉर्म्युला हा डिस्टन्स AB बरोबर आहे इन रूट वर्गमुळात x2 वजा x1 त्याचा वर्ग अधिक y2 वजा y1 त्याचा वर्ग। फक्त याच्यामध्ये आपल्याला किमती भरायच्या आहेत, डायरेक्टली उत्तर मिळेल। डिस्टन्स AB A आणि B बिंदू मधील अंतर बरोबर आहे x2 ची किंमत माहिती आपल्याला 4 वजा x1 ची आहे 2 त्याचा वर्ग अधिक y2 आहे 1 वजा y1 आहे 3 त्याचा वर्ग। म्हणून डिस्टन्स ऑफ AB बरोबर वर्गमुळामध्ये 4 वजा 2 म्हणजे 2 2 चा वर्ग अधिक 1 वजा 3 म्हणजे परत वजा 2 चा वर्ग। डिस्टन्स AB बरोबर आहे वर्गमुळात 4 अधिक 4 वजा 2 चा वर्ग 4 होतो। डिस्टन्स AB बरोबर आहे वर्गमुळात 4 आणि 4 8 म्हणजे डिस्टन्स AB बरोबर याला असं लिहिता येते 4 दोन्ही 8। म्हणून डिस्टन्स ऑफ AB बरोबर या 4 चं वर्गमूळ निघतं 2 आणि हे वर्गमुळात 2। अशा प्रकारे आपल्याला डिस्टन्स AB काढता येतं। याच पद्धतीने प्रश्न दुसरा बघा। दुसरं उदाहरण पहिल्या प्रश्नामधलं अगोदर आपण x1 लिहूया। x1 वजा 5 आहे, y1 आहे 7, त्यानंतर x2 आहे वजा 1, y2 आहे 3। असंच अंतराचं सूत्र वापरूया। म्हणून अंतराच्या सूत्रानुसार डिस्टन्स ऑफ PQ दोन बिंदू मधलं अंतर बरोबर आहे वर्गमुळामध्ये x2 वजा x1 त्याचा वर्ग अधिक y2 वजा y1 त्याचा वर्ग। मग डिस्टन्स PQ बरोबर आहे वर्गमुळात x2 ची किंमत आहे 1 वजा 1 वजा x1 ची किंमत आहे वजा 5 हे वर्गला वर्ग असेल तसं बघा। x2 ची किंमत वजा 1 हे वजा 1 लिहिलं, हे सूत्रातलं वजा चिन्ह आणि x1 ची वजा 5 असल्यामुळे परत याला ब्रॅकेट केलेलं आहे अधिक y2 आहे 3 वजा y1 आहे 7 त्याचा वर्ग। डिस्टन्स PQ बरोबर आहे हे वजा 1 वजा वजा अधिक 4
सॉरी अधिक 5 कंसाचा वर्ग अधिक 3 वजा 7 3 वजा 7 ऍज इट इज किंवा नंतर पुढच्या पायरीला लिहूयाचं उत्तर. डिस्टन्स PQ बरोबर आहे एक संख्या ऋण एक संख्या धन म्हणजे वजाबाकी होते 5 मधून 1 गेल्याच्या नंतर 4 4 चा वर्ग अधिक एक संख्या ऋण एक संख्या धन इथं सुद्धा वजाबाकी होते 7 मधून 3 काढायचे 4 राहतात वजा 4 त्याचा वर्ग. डिस्टन्स ऑफ PQ बरोबर आहे 4 चा वर्ग 16 ऋण संख्येचाही वर्ग धन असतो वजा 4 चा वर्ग अधिक 16. डिस्टन्स ऑफ PQ बरोबर आहे 32 म्हणजेच डिस्टन्स PQ बरोबर आहे आपण याला असे लिहू शकतो 16 गुणिले 2 म्हणून डिस्टन्स PQ बरोबर आहे 16 चं वर्गमूळ 4 आणि हे वर्गमुळात 2. मग या दोन बिंदू मधलं अंतर काय झालं 4 वर्गमुळात 2. त्यानंतर तिसऱ्या उदाहरणाकडे बघा. याच्यामध्येही असंच लिहिता येईल आपल्याला x1 ची किंमत आहे 0 y1 ची किंमत आहे 3 x2 आहे 0 y2 आहे 5/2. तुम्ही याला x1 y1 याला x2 y2 म्हटलात याला x1 y1 याला x2 y2 म्हटलं तरी काहीही फरक पडत नाही. त्याच्यानंतर कालच सूत्र पाहिलं होतं आपण x2 वजा x1 प्लस y2 वजा y1 होल स्क्वेअर असे घेण्याच्या ऐवजी आपण x1 वजा x2 होल स्क्वेअर y1 वजा y2 होल स्क्वेअर घेतलं तरी काहीही फरक पडत नाही एकसारखंच आहे सेम आहे. यानंतरचं तिसरं उदाहरण बघा. x1 आहे 0 y1 आहे वजा 3 x2 आहे 0 y2 आहे 5/2. परत इथं आपल्याला अंतराच्या सूत्राने लिहायचंय. अंतराच्या सूत्रानुसार डिस्टन्स बिटवीन RS या दोन बिंदू मधलं अंतर बरोबर आहे x2 वजा x1 चा वर्ग प्लस y2 वजा y1 चा वर्ग. म्हणून डिस्टन्स RS बरोबर आहे डिस्टन्स RS बरोबर आहे वर्गमुळामध्ये x2 ची किंमत 0 x1 ची किंमत 0 स्क्वेअर y2 आहे 5/2 वजा y1 आहे -3. डिस्टन्स RS बरोबर हे तर 0 घेण्याची आवश्यकता नाही डायरेक्ट याचाच विचार करू. हे 5/2 वजा वजा अधिक होता 3/1 कंसाचा वर्ग. म्हणून डिस्टन्स RS बरोबर आहे वर्गमुळामध्ये 5 1 5 तिरपा गुणाकार 3 2 6 2 1 2 आणि हे त्याचा वर्ग. म्हणून डिस्टन्स RS बरोबर आहे 6 5 11/2 त्याचा वर्ग. आता वर्गामध्ये वर्गमुळामध्ये वर्ग आहे म्हणजे त्याचं डायरेक्टली वर्गमूळ काढलं तरी चालतं. इथं वर्ग करून परत वर्गमूळ काढण्यापेक्षा 11 पूर्ण होल स्क्वेअर आहे म्हणून डिस्टन्स RS बरोबर आहे 11/2 हे त्याचं होईल उत्तर. यानंतरचे पुढचे 3 उदाहरणे बघा. L5, वजा 8 M वजा 7, वजा 1. आपण हे अंतराचं सूत्र अगोदरच लिहून ठेवलं वेळ वाचवण्यासाठी. आपल्याला माहित झालेलं आहे आता अंतराचं सूत्र. ते ह्या दोन बिंदूवरून आपण काय करू x1 आणि y1 x2 y2 च्या किमती काढू. x1 आहे 5 त्याच्यानंतर y1 आहे -8 x2 आहे -7 आणि y2 आहे -3. अंतराच्या सूत्राने या दोन बिंदू मधलं अंतर काढायचं. डिस्टन्स ऑफ LM बरोबर आहे वर्गमुळामध्ये x2 वजा x1 चा वर्ग अधिक y2 वजा y1 चा वर्ग. म्हणून डिस्टन्स LM बरोबर आहे ह्या किती आपण ऑलरेडी काढून ठेवलेले आहे. x2 आहे किती वजा 7 वजा x1 आहे 5 त्याचा वर्ग अधिक y2 आहे -3 y1 आहे
मायनस, आता मायनस मायनस प्लस होतात म्हणून इथे मी डायरेक्टली लिहितो परत ब्रॅकेट करण्यापेक्षा, मायनस 8 त्याचा मायनस मायनस प्लस झालं म्हणून डिस्टन्स LM बरोबर आहे इन रूट, समान चिन्ह असताना बेरीज करतात, -7 -5 -7 -5 यांची बेरीज होती, 7 आणि 5 12 मायनस स्क्वेअर, ऋण धन चिन्ह विरुद्ध आहेत म्हणजे वजाबाकी होईल, या 8 मधून 3 काढून टाकायचे, मोठ्या संख्येचे चिन्ह धन 5 म्हणून डिस्टन्स ऑफ LM बरोबर आहे 12 चा वर्ग 144 आणि 5 चा वर्ग 25 म्हणून डिस्टन्स LM बरोबर आहे 144 आणि 25, 5 आणि 4 9 6 म्हणजे किती 169, हे पायथागोरसचे त्रिकोण पाहिलेला आहे म्हणून 169 चा वर्गमूळ काही 13 म्हणून या दोन बिंदू मधला अंतर L आणि M मधलं अंतर किती आलेलं आहे 13 अंतर आलेलं आहे। तसंच दुसऱ्या प्रश्नाकडे बघा, पाचवा प्रश्न, पाचवं उदाहरण आहे t -3, 6 r 9, -10। आता याच्यात आपण काय करूया, सर्वप्रथम x1 ची किंमत -3, y1 ची किंमत 6, x2 ची आहे 9, y2 ची आहे -10। आपल्याला कोणत्या दोन बिंदूमधलं अंतर काढायचं आहे t आणि r म्हणून डिस्टन्स tr बरोबर आहे, t आणि r बिंदूमधलं अंतर बरोबर आहे वर्गमूळामध्ये x2 x1 चा वर्ग अधिक y2 y1 चा वर्ग म्हणून डिस्टन्स tr बरोबर वर्गमूळामध्ये x2 किती आहे x2 9 आहे वजा x1 किती आहे -3, पण ऑलरेडी वजा आलं, वजा अधिक 3 कंसाचा वर्ग अधिक y2 आहे -10 वजा y1 किती 6 प्लस चा वर्ग, डिस्टन्स ऑफ tr इज इक्वल टू इन रूट 9 आणि 3, हे धन दोन्ही समान चिन्ह आहेत, बेरीज होईल 12, हे सुद्धा समान चिन्ह आहे, तिथं सुद्धा बेरीज होईल पण चिन्ह मात्र वजा येईल 16, डिस्टन्स tr बरोबर आहे 12 चा वर्ग 144 आणि 16 चा वर्ग 256 म्हणून डिस्टन्स tr बरोबर यांची बेरीज 6 आणि 4 10, 5 आणि 5 10 0, चला 1 3 आणि 1 4 म्हणून डिस्टन्स tr बरोबर आहे 400 चं वर्गमूळ काढूया, 400 चं वर्गमूळ किती येतं 20 म्हणून t आणि r या बिंदू मधलं अंतर आहे 20। ठीक आहे, आता याच्यानंतर शेवटचं याच्यातलं पहिल्या प्रश्नातलं उदाहरण आहे w -7/2, 4 x 11/4 हे दोन बिंदू, हे दोन निर्देशक याचे आहेत, आपण ते निर्देशक लिहूया, w चा x निर्देशक आहे तर आपण x1 म्हणतो -7/2, y1 आहे 4, त्याच्यानंतर x2 आहे 11 आणि y2 आहे 4। परत अंतराच्या सूत्राने कोणत्या दोन बिंदू मधलं अंतर घ्यायचं wx या दोन बिंदू मधलं अंतर बरोबर आहे वर्गमूळामध्ये x2 x1 चा वर्ग अधिक y2 y1 चा वर्ग म्हणून डिस्टन्स wx बरोबर आहे इन रूट वर्गमूळामध्ये x2 ची किंमत आहे 11 वजा x1 ची किंमत आहे -7/2, ऑलरेडी वजा आलं परत वजा अधिक 7/2, इथं डायरेक्टली आपण करत आहोत, अगोदरच्या 3 याच्यामध्ये कसं लिहिलं सेपरेट लक्षात घ्यावं म्हणून आता आपल्याला लक्षात आलेलं आहे y2 4 y1 किती 4च आहे त्याचा वर्ग, डिस्टन्स wx बरोबर आहे वर्गमूळामध्ये याचा छेद काय नाही म्हणजे 1 तिरपा गुणाकार करू, 11 2 22 अधिक 7 1 7 आणि छेद 2 कंसाचा वर्ग अधिक 4 4 म्हणजे 0, शून्याचा वर्ग 0, ही घेण्याची आवश्यकता नाही। डिस्टन्स wx बरोबर आहे
वर्गमुळामध्ये 7 8 9 29/2 कंसाचा वर्ग. आताच पाहिलं होतं मागच्या उदाहरणामध्ये की वर्गमुळामध्ये जर वर्ग असेल तर वर्गमूळ घेताना फक्त तेवढी संख्या लिहिता येते 29/2. म्हणून या w आणि x या दोन बिंदू मधला अंतर आहे 29/2. ठीक आहे. बघा यानंतरचा प्रश्न असा आहे दुसरा, पुढील बिंदू एकरेषीय आहेत की नाही ते ठरवा. पुढील बिंदू एकरेषीय आहेत किंवा नाही हे ठरवण्यासाठी आपण गेल्या वर्षी सुद्धा पाहिलं होतं. बघा हे बिंदू आहे, समजा हे ए बिंदू आहे, हे बी बिंदू आहे आणि हा सी बिंदू आहे. आपण हे एकरेषीय आहेत किंवा नाही हे कसं ठरवतो? या दोन बिंदू मधला अंतर अधिक या दोन बिंदू मधला अंतर बरोबर जर असेल या दोन बिंदू मधला अंतर तर आपल्याला म्हणता येतं की ते ए बी सी हे एकरेषीय बिंदू आहे. म्हणजेच डिस्टन्स ए बी प्लस डिस्टन्स बी सी बरोबर आहे डिस्टन्स ए सी असं असेल. पहिल्या दोन बिंदू मधलं अंतर अधिक दुसऱ्या दोन बिंदू मधलं अंतर बरोबर शेवटच्या दोन बिंदू मधलं अंतर असं असलं तर आपल्याला म्हणता येते की ते बिंदू एकरेषीय आहे. एवढंच नाही तर आपल्याला असंही सांगता येते की बिंदू ए दरम्यान बी दरम्यान सी असंही सांगता येते. आपण गेल्या वर्षी नवीन हे पाहिलेलं आहे. पण आता ह्याच्यामध्ये तुम्हाला निर्देशक अंतराच्या सूत्रानुसार ते अंतर काढायचे आणि मग ठरवायचे. तर हे आपल्याला 3 उदाहरण आपण स्टार्टिंगला बघणार आहोत. अंतराचं सूत्र वापरून प्रत्येक दोन बिंदू मधलं अंतर काढायचं आणि ते अंतर समान आहे त्या दोन अंतराची बेरीज कशी आहे हे बघायचं. जर समान असेल सारखी असेल उरलेल्या दोन बिंदूच्या अंतरा एवढी असेल तर ते एकरेषीय आणि हे जर समान नसेल तर ते एकरेषीय नाही. तर पहिले 3 बिंदू बघा ए बी बी सी आणि ए सी. स्टार्टिंगला आपण ए बी चं अंतर काढूया. अंतराच्या सूत्राने एकदा सूत्र लिहिलं त्याचे मार्क पडतात, पुन्हा लिहिलं तरी डायरेक्ट लिहिलं तरी चालतं. अंतराच्या सूत्राने डिस्टन्स ए बी बरोबर आहे, अगोदर ए बी या दोन बिंदूचं अंतर काढायचंय. सूत्र माहित झाले आपल्याला x2 - x1 त्याचा वर्ग अधिक y2 - y1 त्याचा वर्ग. डिस्टन्स AB बरोबर आहे x2. आता हे पहिला बिंदू घेतला, हे दुसरा बिंदू घेतला. x2 किती आहे 2 आहे वजा x1 किती आहे 1 आहे त्याचा वर्ग अधिक y2 किती आहे -5 वजा y1 किती आहे -3. पण अगोदर एक वजा आल्यामुळे वजा वजा अधिक 3 कंसाचा वर्ग. फक्त याच्यामध्ये एकच दक्षता घ्यायची, चिन्ह चुकवायचं नाही, चुकू द्यायचं नाही. चिन्ह चुकले की संपलं. म्हणून डिस्टन्स AB बरोबर आहे वर्गमुळामध्ये 2 वजा 1 म्हणजे 1 त्याचा वर्ग अधिक ऋण संख्या धन संख्या वजा बाकी होईल. 5 मधून 3 गेले -2 त्याचा वर्ग. आणि म्हणून डिस्टन्स AB बरोबर आहे वर्गमुळामध्ये 1 चा वर्ग 1 वजा 2 चा वर्ग किती होतो 2 चा वर्ग आणि वजा 2 चा वर्ग तेवढाच. ऋण संख्येचा धन संख्येचा वर्ग वजा 2 चा वर्ग 4च होतो आणि धन 2 चा वर्ग 4च होतो. म्हणून डिस्टन्स CD बरोबर आहे वर्गमुळात 5. हे झालं AB चं डिस्टन्स. आता काढूया BC. त्याचप्रमाणे डिस्टन्स BC बरोबर आहे, या ठिकाणी आपण सूत्र लिहिलं त्याप्रमाणेच किमती भरू. आता हे BC घेतल्याने हे x1 y1 झाले, हे x2 y2 झालं. म्हणून x2 काय होईल मग आता या ठिकाणी -4 x2 वजा x1 काय आहे 2. हे बघा x2 वजा x1 प्लस स्क्वेअर प्लस y2 वजा y1 वजा वजा अधिक 5 चा वर्ग. डिस्टन्स ऑफ BC बरोबर आहे वर्गमुळामध्ये समान चिन्ह बेरीज होईल 4 2 6 वजा 6 चा वर्ग. इथं सुद्धा समान चिन्ह 7 आणि 5 12 चा वर्ग. म्हणून डिस्टन्स BC बरोबर आहे
6 चा वर्ग 36, 12 चा वर्ग 144. म्हणून डिस्टन्स BC बरोबर आहे वर्गमुळामध्ये 6 आणि 4 10, 4 आणि 4 8, 180. म्हणून डिस्टन्स BC बरोबर आहे. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, याचे असे अवयव पाडायचे. वर लिहितो मी याला. डिस्टन्स BC बरोबर आहे, या 180 चे अवयव पाडायचे आहेत. 36 6 पंच 36, 6 पंच 30, 0 8 4 3 5 15 16 18 180. कारण एका संख्येचं वर्गमूळ निघेल. मग BC बरोबर आहे 36 चं वर्गमूळ 6 हे वर्गमुळात 5 ऍज इट इज. ही झालं BC ची किंमत. आपण यांना क्रमांक देऊया. पहिली किंमत आपण डिस्टन्स AB ही मिळवलेला आहे, याला विधान नंबर 1 म्हणू. त्यानंतर डिस्टन्स BC मिळवलेला आहे, याला विधान नंबर 2 म्हणूया. आणि लास्ट आता एक डिस्टन्स काढावं लागेल आपल्याला. तसेच बघा डिस्टन्स AC बरोबर आहे x2 वजा x1. x2 किती आहे -4 वजा x1 किती 1 कंसाचा वर्ग अधिक y2 किती आहे 7 वजा y1 किती वजा वजा अधिक 3 कंसाचा वर्ग. म्हणून डिस्टन्स AC बरोबर ऋण ऋण समान चिन्ह बेरीज होईल 5 वजा 5 त्याचा वर्ग. इथं सुद्धा समान चिन्ह बेरीज होईल 7 आणि 3 10 कंसाचा वर्ग. डिस्टन्स AC बरोबर आहे ऋण संख्येचा वर्ग नेहमी धन असतो. वजा 5 चा वर्ग 25, 10 चा वर्ग 100. म्हणून डिस्टन्स AC बरोबर आहे 125. डिस्टन्स ऑफ AC बरोबर आहे 25 गुणिले 5. म्हणून डिस्टन्स AC बरोबर आहे 25 चा वर्गमूळ निघते 5 आणि हे वर्गमुळात 5 ऍज इट इज. हे झालं तिसरं AC मधलं अंतर. याला विधान नंबर आपण 3 म्हणूया. आता विधान 1 2 3 चा विचार करा. विधान 1 2 व 3 वरून विधान 1 2 व 3 वरून काय सांगता येतं. हे बघा डिस्टन्स AB ची किंमत वर्गमुळात 5 आहे आणि BC ची किंमत 6 वर्गमुळात 5 आहे. म्हणजे हे 6 आणि हे 1 वर्गमुळात 5 एकूण किती झाले 7 वर्गमुळात 5. बरोबर आहे. आणि या दोघांची बेरीज केली तर ही बेरीज येते बघा 5 वर्गमुळात 5 आणि 1 वर्गमुळात 5 म्हणजे एकूण किती झाले 6 की जे याच्या बरोबर आहे. विधान 1 2 3 वरून आपल्याला असं लक्षात येतं. विधान 1 2 आणि 3 वरून आपल्याला असं लक्षात येतं डिस्टन्स AB प्लस डिस्टन्स AC बरोबर आहे डिस्टन्स BC आहे की नाही बघा. विधान 1 2 3 वरून आपल्याला असं लक्षात येतं AB प्लस AC. AB ची किंमत 1 वर्गमुळात 5, AC ची किंमत 5 वर्गमुळात 5 म्हणजे एकूण किती झाले 6 वर्गमुळात 5. हे 6 वर्गमुळात 5 आहे. मग असं जर असलं तर आताच आपण पाहिलं होतं की हे बिंदू कसे आहेत एक रेषीय आहे. म्हणून बिंदू ABC हे एक रेषीय आहे. अर्थात हे B या साइडला असेल, C या साइडला असेल, म्हणजे A असेल. AB अधिक AC बरोबर आहे पूर्ण BC असं होईल. याप्रमाणे आपल्याला यानंतरचं पुढचं उदाहरण बघा. हे 3 बिंदू दिलेत आपल्याला N M N. तर हे 3 बिंदू एकरेषीय आहेत किंवा नाहीत हे आपल्याला ठरवायचं आहे. आता आपण एक उदाहरण पाहिलं तसंच बघूया. NM चं डिस्टन्स घेऊया, MN डिस्टन्स घेऊया आणि NN डिस्टन्स घेऊया. 3 डिस्टन्स वरून ठरवू. सर्वात मोठं डिस्टन्स जर उरलेल्या 2 डिस्टन्सच्या बेरीज एवढा असलं तर आपल्याला म्हणता येते की ते 3 बिंदू एकरेषीय आहेत. मग पहिलं NM घेऊया. अंतराच्या सूत्राने डिस्टन्स ऑफ LM इन रूट वर्गमुळामध्ये x2 वजा x1 चा वर्ग अधिक y2 वजा y1 चा वर्ग. म्हणून डिस्टन्स LM बरोबर आहे
x2 आता हे एलियम घेतलं याला x1 y1 याला x2 y2 म्हणत आहोत आपण x2 आहे 1 वजा x1 आहे वजा 2 पण हे वजा सूत्रामध्ये आहे वजा वजा अधिक 2 कंसाचा वर्ग अधिक y2 किती आहे वजा 3 वजा y1 किती 3 कंसाचा वर्ग म्हणून डिस्टन्स एलियम बरोबर वर्गमुळामध्ये 1 अधिक 2 म्हणजे 3 चा वर्ग अधिक समान चिन्ह आहे 6 3 आणि 3 6 चा वर्ग म्हणून डिस्टन्स एलियम बरोबर आहे 3 चा वर्ग 9 6 चा वजा 6 चा वर्ग 36 डिस्टन्स एलियम बरोबर आहे याची बेरीज करा म्हणजे किती झालं 45 डिस्टन्स एलियम बरोबर आहे याचे अवयव असे पाडा की एका अवयवाचं वर्गमूळ निघालं पाहिजे मोठ्या 9 पाहिजे 45 म्हणून डिस्टन्स एलियम बरोबर आहे 9 चं वर्गमूळ 3 हे वर्गमुळात 5 हे झालं आपलं पहिलं विधान एलियम आपण काढलेलं आहे हे आपलं पहिलं झालं विधान त्यानंतर mn काढूया त्याचप्रमाणे डिस्टन्स mn बरोबर आहे तेच अंतराचं सूत्र x2 वजा x1 त्याचा वर्ग अधिक y2 वजा y1 चा वर्ग म्हणून डिस्टन्स mn बरोबर आहे mn घेत असताना m च्या सहगुणकाला x1 y1 m च्या निर्देशकाला x1 y1 म्हणून n च्या निर्देशकाला x2 y2 म्हणूया x2 किती आहे 5 वजा x1 किती 1 त्याचा वर्ग अधिक y2 किती आहे 4 वजा y1 किती आहे वजा 3 म्हणजे वजा वजा अधिक 3 कंसाचा वर्ग म्हणून डिस्टन्स mn बरोबर वर्गमुळामध्ये 5 वजा 1 म्हणजे 4 चा वर्ग अधिक 4 आणि 3 7 चा वर्ग म्हणून डिस्टन्स mn बरोबर आहे 4 चा वर्ग 16 7 चा वर्ग 49 म्हणून डिस्टन्स mn बरोबर 49 आणि 16 ची बेरीज करा 65 डिस्टन्स mn बरोबर आहे आता याचे कोणतेही अवयव पाडले आपण 13/65 तर 13 चं वर्गमूळ निघत नाही आणि 5 चं निघत नाही म्हणजे तसंच राहू द्या वर्गमुळात 65 हे झालं दुसरं लास्ट आता तिसरं तसेच डिस्टन्स आता कोणते घ्यायचं ln डिस्टन्स ln बरोबर आहे x2 वजा x1 त्याचा वर्ग अधिक y2 वजा y1 चा वर्ग म्हणून डिस्टन्स ln बरोबर आहे वर्गमुळामध्ये x2 आता ln घेत आहोत x2 काय झालं 5 वजा x1 किती आहे वजा 2 वजा वजा अधिक 2 त्याचा वर्ग अधिक y2 किती आहे y2 आहे 4 वजा y1 किती 3 त्याचा वर्ग म्हणून डिस्टन्स ln बरोबर वर्गमुळामध्ये 5 आणि 2 7 चा वर्ग अधिक 4 वजा 3 म्हणजे 1 चा वर्ग म्हणून डिस्टन्स ln बरोबर आहे 7 चा वर्ग 49 आणि 1 चा वर्ग 1 डिस्टन्स ln बरोबर वर्गमुळात 50 डिस्टन्स ln बरोबर 25 दोन्ही 50 असे अवयव पाडता येतील ln बरोबर आहे 25 चं वर्गमूळ 5 वर्गमुळात 2 हे नंबर 3 आता सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे हे आपल्याला अगोदर पाहावी लागेल याच्या पूर्वीच्या ह्या ज्या संख्या त्याच्यावरून आपल्याला असं कळत नसेल की याच्या वरची संख्या आपण पाहिली हे वर्गमुळात 45 आहे हे वर्गमुळात 65 आहे हे वर्गमुळात 50 आहे सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे वर्गमुळात 65 आहे मग हे 65 आहे तर या दोघांची बेरीज होते का ते 5 हे वर्गमुळात 2 हे वर्गमुळात 5 आहे याची बेरीज होत नाही शक्य नाही आणि म्हणून आपल्याला असं सांगता येतं की म्हणून विधान 1 2 3 वरून
विधान 1 2 व 3 वरून थोडं क्लिअर बघून घ्या. या ही किंमत बघा. आपण या ठिकाणी आपल्याला असं लक्षात येत नसेल तर ही किंमत बघा. LM ची किंमत आहे 45, MN ची किंमत आहे 65 आणि LN ची किंमत आहे वर्गमुळात 55. हे सॉरी वर्गमुळामध्ये 45, वर्गमुळात 65 आणि वर्गमुळात 50. आता याच्यामध्ये राहिलेल्या दोन लहान कोणत्या आहेत? वर्गमुळात 45 आणि वर्गमुळात 50. यांची बेरीज कधीच वर्गमुळात 65 होत नाही. म्हणजेच आपल्याला असं सांगता येते विधान 1 2 3 वरून, विधान 1 2 3 वरून काय सांगता येतं? डिस्टन्स LM प्लस डिस्टन्स LN बरोबर नाही डिस्टन्स MN आणि म्हणून बिंदू L मायनस 2, 3 M 1 मायनस 3 आणि N 5, 4 हे एकरेषीय नाहीत. हे एकरेषीय नाहीत असं आपल्याला सांग. या दुसऱ्या प्रश्नामधलं तिसरं उदाहरण आपण सोडवायचं आहे. याच्यानंतरचं शेवटचं चौथं दुसऱ्यामधलं चौथं आपण बघूया. पहा P Q आणि R हे तीन बिंदू दिलेले आहेत. तर आपण पहिलं PQ चं डिस्टन्स काढू, नंतर QR चं काढू, नंतर PR चं काढूया. अंतराच्या सूत्रानुसार डिस्टन्स PQ बरोबर आहे x2 वजा x1 चा वर्ग अधिक y2 वजा y1 चा वर्ग. म्हणून डिस्टन्स PQ बरोबर आहे x2. आता हे x1 y1 x2 y2. x2 आहे 1 वजा x1 आहे -2 प्लस y2 आहे 2 y1 आहे 3 त्याचा वर्ग. डिस्टन्स PQ बरोबर वर्गमुळात 1 अधिक 2 म्हणजे 3 3 चा वर्ग 2 वजा 3 म्हणजे वजा 1 त्याचा वर्ग. डिस्टन्स PQ बरोबर आहे 3 चा वर्ग 9 वजा 1 चा वर्ग 1. डिस्टन्स PQ बरोबर आहे वर्गमुळामध्ये 10. या PQ ची किंमत आलेली आहे वर्गमुळात 10. हे झालं आपलं विधान नंबर 1. आता आपल्याला अजून असं डिस्टन्स QR काढायचं आहे. त्याचप्रमाणे अंतराच्या सूत्रानुसार डिस्टन्स कोणतं घ्यायचं आपल्याला? QR. डिस्टन्स QR बरोबर आहे वर्गमुळामध्ये x2 वजा x1 त्याचा वर्ग अधिक y2 वजा y1 त्याचा वर्ग. म्हणून डिस्टन्स QR बरोबर आहे वर्गमुळात x2. आता QR घ्यायचं म्हणजे x2 काय झालं आपलं? QR x2 हे झालं 4 वजा हे x1 y1 x2 y2. x2 वजा x1 किती आहे 1 त्याचा वर्ग अधिक y2 किती आहे 1 वजा y1 किती 2 त्याचा वर्ग. म्हणून डिस्टन्स QR बरोबर 4 वजा 1 म्हणजे 3 त्याचा वर्ग 1 वजा 2 म्हणजे वजा 1 परत त्याचा वर्ग. डिस्टन्स QR बरोबर आहे 3 चा वर्ग 9 वजा 1 चा वर्ग 1. डिस्टन्स QR बरोबर 9 आणि 1 म्हणजे वर्गमुळात किती 10. हे झालं आपलं दुसरं विधान नंबर 2. लास्ट एक डिस्टन्स आपलं काढायचं राहिलेलं आहे. त्याचप्रमाणे डिस्टन्स कोणता आहे? PR. डिस्टन्स PR बरोबर अंतराच्या सूत्राने x2 वजा x1 चा वर्ग अधिक y2 वजा y1 चा वर्ग. डिस्टन्स PR बरोबर
वर्गमुळामध्ये आता pr घेतल्याने याला x1 y1 म्हणून याला x2 y2. x2 किती आहे मग 4 वजा x1 किती वजा 2 वजा वजा अधिक 2. त्यानंतर y2 किती आहे 1 वजा y1 किती आहे 3 त्याचा वर्ग. म्हणून डिस्टन्स pr बरोबर आहे वर्गमुळामध्ये 4 आणि 2 6 6 चा वर्ग अधिक वजा 2 चा वर्ग. डिस्टन्स pr बरोबर वर्गमुळामध्ये 6 चा वर्ग 36 आणि वजा 2 चा वर्ग 4. डिस्टन्स pr बरोबर किती होतात हे 40. आणि म्हणून डिस्टन्स pr बरोबर आपल्याला असं लिहिता येतं डिस्टन्स pr बरोबर आहे 4 गुणिले 10 आणि डिस्टन्स pr बरोबर किती होईल मग 4 चा वर्गमूळ 2 2 वर्गमुळात 10. हे झालं आपलं तिसरं. आता याच्यात पहा 1 2 3 मध्ये हे 1 वर्गमुळात 10 हे 1 वर्गमुळात 10 म्हणजे 1 अधिक 1 म्हणजे 2 वर्गमुळात 10 जे की याची किंमत आलेली आहे. विधान 1 2 व 3 वरून काय सांगता येतं आपल्याला डिस्टन्स pq प्लस डिस्टन्स qr बरोबर आहे डिस्टन्स pr. म्हणून बिंदू p वजा 2,3 q 1,2 आणि r 4,1 हे एक रेषीय आहे. ठीक आहे. यानंतरचा भाग आपण पुढच्या तासाला बघूया.